नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी शहरात वराह चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे। एका मालवाहतूक करणाऱ्या वाहनामध्ये तलवारी आणि शस्त्र घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केलंय। भोकरदन शहरात वराह चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सिनेस्टाईल पाठलाग करून भोकरदन पोलिसांनी जेरबंद केलं। पहाटे 3 वाजेच्या सुमारास पोलिसांनी पाठलाग करत 4 चाकी वाहनासह 7 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून तलवारी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। भोकरदन शहरातून 14 जानेवारी रोजी वराह चोरी गेल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी पाठलाग करून उसाच्या शेतातून नरेंद्र सिंग लोंढा राहणार गुजरात याला ताब्यात घेतलं। यावेळी जालनाकडे येणाऱ्या बसमध्ये काही जण येत असताना बस थांबवून बसमधील अनिल सिंग, दशरथ सिंग आंध्रेले, गोकुळ सिंग, कन्हैया सिंग आंध्रेले यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। अशोक सटवा बोकडे आणि विजय बापू जाधव यांनी एसटी बसमधून उडी मारून पळ काढला, मात्र त्यांनाही पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, माजी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक पवनसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सादर शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत उबाळे, विकास जाधव, अनिल गवळी, किशोर मोरे, लक्ष्मण रानगोते, शिवाजी दुधे, योगेश सिंगल, संदीप भुतेकर, अर्जुन टेकाळे, शिवाजी जाधव व पोलीस मित्र माहोरा आणि भोकरदन पोलीस ठाणे अशांनी केली आहे। सर, भोकरदन पोलीस स्टेशन, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथे दिनांक 14/1/2026 रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या सदर चोरीमध्ये वराह म्हणजे डुक्कर चोरीचा बाबत गुन्हा दाखल होता। ह्या गुन्ह्याच्या तपासकामी आमचे अंमलदार हे बाहेर जिल्ह्यात सुद्धा गेलेले होते आणि जेव्हा CCTV फुटेज वगैरे आम्ही बघितलं त्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक पिकअप व्हॅन आणि बाहेर जिल्ह्यातली काही टोळी याच्यात सक्रिय आहे। काल आम्ही नाईट पेट्रोलिंग असताना ती गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती की ते आमच्या हातीत आलेले आहे। त्या टोळीचा आम्ही पाठलाग करत असताना माहोरा आणि भोकरदन येथे आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न केला, परंतु ते इतकी सराईत होती आणि गाडी इतकी फास्ट होती की ते आम्हाला पाहून ते तिथून आम्हाला चुकवून ते शेतामध्ये पळून गेले। शेतामध्ये पळत असताना पाठलाग करताना आम्ही आरोपी एक पकडला आणि 4 आरोपी जालनाकडे जात असताना सकाळी 5-6 वाजता केदारखेडा येथे पकडले आणि 2 आरोपी आम्ही परत संभाजीनगर बस स्टँड इथे जाऊन आम्ही पकडलेले आहे। ह्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी हे गुजरातचे आहेत, तर 4 आरोपी कारंजा जिल्हा वाशिम इथले आहेत। यांची MOB अशी होती की सदर टोळीचा प्रमुख जो आहे विजय जाधव, आणि हा अगोदर त्या कोणत्या एरियामध्ये कोणत्या भागामध्ये हे वराह म्हणजे डुक्कर आहे त्याचा एक प्रायव्हेट गाडी करून तो रेखी करायचा आणि त्यानंतर ह्यांना सर्वांना गुजराताने इकडून बोलवून हे सगळं जाळं टाकून त्या पिकअप मध्ये हे सगळे वरा न्यायचा आणि ह्या नेऊन कारंजा भागामध्ये तिकडे व्यापाऱ्यांना बोलवून बाहेर राज्यातील काही व्यापारी याच्यात सामील आहेत त्यांना सुद्धा तो विक्री लाखो रुपयामध्ये करायचा। अशा ह्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश आम्ही आज केलेला आहे आणि त्यांना आता मान्य कोर्टात आपण हजर करत आहोत। ह्या टोळीमध्ये एकूण 7 आरोपी आपण पकडलेले आहेत। मुद्देमाल त्याच्यामध्ये एक आपण जी चोरीतले वाहन आहे ते पकडलेलं आहे, मोबाईल आहे, 2 तलवारी यांच्यामध्ये मिळालेले आहे। यांच्या तसेच एक गोणीमध्ये दगड असतात, कोणीचा पाठलाग केला तर ते आपल्याला मारून फेकतात। काल यांनी त्याचा सुद्धा वापर केलेला आहे। पोलीस मित्रांनी पोलिसांनी जेव्हा यांचा पाठलाग केला त्यांनी दगड मारून फेकलेले होते, त्यात आमचे काही पोलीस मित्र आणि जखमी त्यात झालेले आहेत। एकूण आरोपी 7 आहे। आता 7 आरोपी आहे, 7 आरोपींना मान्य कोर्टात आपण येत आहोत।
जालना येथील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल परिसरात एका मित्रानं दुसऱ्या मित्रावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गंभीर जखमी असलेल्या तरुणावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। व्हाईटनरने नशा करून अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाने आपल्या मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना जालना शहरातील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल परिसरात घडली असून या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेख इम्रान शेख शफीक असं जखमी युवकाचं नाव असून तो इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। तर येथीलच एका विधी संघर्षग्रस्त बालकाने नशेत हा प्रकार केल्याचा देखील समोर आलाय। या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। तर जखमी शेख इम्रान शेख शफीक याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। तर रात्री काही कल्याणराव घोगरे स्टेडियमवर चाकू हल्ला झालाय, काय घटना आहे? काल रात्री 10 वाजेच्या सुमारास शेख इम्रान शेख शफीक वय 21 वर्ष हा कल्याणराव घोगरे स्टेडियमवर बसलेला होता। तिच्यासोबत त्याचा मित्र देखील होता। त्यांचे काहीतरी कारणावरून त्याला त्याच्याच मित्राने जो बाल अपचारी आहे त्याने त्याला धारदार शस्त्राने गळ्यावर, डोळ्याजवळ, छातीवर वार केले। तिची परिस्थिती म्हणजे त्याची स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला संभाजीनगर येथे घाटी हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे। त्या संदर्भाने आम्ही भारतीय न्याय संहिता कलम 109(1) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। बालअपचारीला ताब्यात घेतलेला आहे। पुढील कार्यवाही करत आहोत। आज संपूर्ण राज्यासह जालन्यातही महानगरपालिका आरक्षण सोडत संपन्न झाली आहे। यामध्ये अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी हे आरक्षण राखीव सोडण्यात आलंय। त्यामुळे आता जालना शहराच्या पहिल्या महापौरपदी कुणाची वर्णी लागते याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। आज राज्यभरातील महानगरपालिका महापौर पदाची आरक्षण सोडत मुंबईत जाहीर झाली। त्यानुसार जालना शहर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गाला आरक्षण देण्यात आलं आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक असलेल्या 4 महिला नगरसेवकांपैकी एकाची महापौरपदी वर्दी लागणार आहे। सध्या भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला नगरसेवकांमध्ये वंदना मगरे, ॲडव्होकेट रीमा खरात, श्रद्धा साळवे आणि रूपा कुरिलया 4 अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला आहेत। यापैकी नेमकी कोणाची वर्दी आता महापौरपदी लागते याकडे संपूर्ण जालना शहरवासियांचे लक्ष आहे। याबाबतचा निर्णय जालना येथील भाजपचे वरिष्ठ नेते लवकरच घेतील असे संकेत देखील भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील आणि निवडणूक प्रमुख माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिले आहे। साहिल पाटील, MCN न्यूज, जालना। जालना येथील संत रामदास मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात निकृष्ट भोजनाची तक्रार केल्याच्या कारणावरून एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला गरम उलथाने मारल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेनंतर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृह प्रशासनाला जाब विचारत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। कारवाई न झाल्यास मंगळवारी समाज कल्याण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या भोजनाबाबत एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने गृहपालकांकडे तक्रार केली होती। याच कारणावरून शनिवारी भोजन तयार करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्याला गरम उलथणे मारले। मार टाळण्यासाठी विद्यार्थ्याने हात आडवा केल्याने त्याच्या कोपरावर फटका बसून जखम झाली। या प्रकारामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेची माहिती मिळताच SFIचे माजी पदाधिकारी ॲडव्होकेट अनिल मिसाळ व ॲडव्होकेट कांतीलाल हिवाळे यांनी आज वसतिगृहाला भेट देत गृहपाल आप्पासाहेब होरशीळ यांना चांगलेच धारेवर धरले। निकृष्ट भोजन पुरवणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांची शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान गृहपाल आप्पासाहेब होरशीळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भोजन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच घटनेची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले। घटनेमुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि भोजनाच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी होतीये। संत रामदास वसतिगृह जालना या वसतिगृहामध्ये एकूण 75 विद्यार्थी शिकत आहेत। गोरगरीब भागातील विद्यार्थी आहेत। परंतु या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नेहमीच जेवणाच्या अडचणी, बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतंय। या संदर्भात SFI संघटनेने व समविचारी काही संघटनेने बरेचसे प्रश्न उपस्थित केले आहेत, परंतु या प्रशासनाचं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसतंय। आणि कालचीच घटना जर पाहिली तर एका 13-14 वर्षाच्या मुलाला कर्मचाऱ्याने गरम उलथणं आणि मारहाण केली। त्याला मारहाणच म्हणता येईल, कारण की त्याला दुखापत देखील झाली आहे। आणि या प्रकाराचे गंभीर जे काही प्रकार घडू नये पुढं, त्या दृष्टीनं हे प्रशासन पावले उचलत नाहीयेत। आजच आम्ही वार्डन होरशीळ यांना भेटलो असता त्यांना हे सांगितलं की तुम्ही कायदेशीर कारवाई केली
तरच ठीक राहील, अन्यथा हे प्रकार वाढत जाण्याची शक्यता आहे. पण ते त्या दिशेने काही पावले उचलतील का नाही हे अजून सांगता येत नाही. पण ह्या गोष्टी जर याने कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्ही मंगळवारी ह्या सर्व विद्यार्थ्यांसह समाज कल्याणमध्ये ठिय्या मांडणार आहोत आणि यांचे जे काही प्रश्न आहेत हे तत्काळ निकाली निघले पाहिजेत. कारण की मागच्या 2-4 वर्षापासून आम्ही पाहतोय हे प्रश्न जसे तसेच आहेत. जेवणाचा प्रश्न असेल, त्यांचा मेसचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आज देखील मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाहीये. म्हणजे ही घोर शोकांतिका आहे. आणि ग्रामीण भागातील मुलं इथं पालक मुलांना पाठवतात का तर हे शासनाने खूप सुविधा दिलेल्या आहेत. पण प्रत्यक्षात मात्र तसं इथे दिसत नाहीये आणि ह्या सुविधासाठी जाणारा जो काही पैसा आहे मग हा जातोय कुठं हा एक मोठा प्रश्न उभा राहतोय. याची देखील सखोल चौकशी वरच्या स्तरावरून झाली पाहिजेत अशी आम्ही SFIच्या वतीनं मागणी करतो. सत्यदीप फाउंडेशन आणि शिवनेरी नागरी पतसंस्था तसेच दिलासा महिला बचत गट जिल्हा फेडरेशन यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती. सत्यदीप फाउंडेशन, शिवनेरी नागरी पतसंस्था व दिलासा महिला बचत गट जिल्हा फेडरेशन यांच्या वतीने जुना जालना अशोक निवास येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा विमलताई आगलावे, सत्यदीप फाउंडेशन सचिव वैशाली बोडखे, संचालिका लताताई खांडेकर, पुष्पाताई आगलावे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर मुख्य हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिळगुळ घ्या, गोड बोला असा संदेश देण्यात आला. सदरील कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेविका सौ सुशीलाताई दानवे, सौ कार्तिकीताई इंगळे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बचत गटातील जवळपास 250 महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शारदा कुलकर्णी बचत गट प्रकल्प, दीपाली पांगारकर, वैशाली खरात, तेजस्विनी म्हस्के, जयश्रीताई ओहोळकर यांनी तळमळीने परिश्रम घेतले. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.